हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण चालू करणार आहोत 10th स्टँडर्डचा लेसन नंबर फर्स्ट आहे. अल्जेब्राचा लेसन नंबर 1 आहे, ज्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, सो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा लेसन चालू करण्याच्या अगोदर मला तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे अबाउट इक्वेशन आणि इक्वेशन मीन्स व्हॉट अँड एक्सप्रेशन मीन्स व्हॉट. ठीक आहे, या दोघांचा फरक समजून सांगायचा आहे एक्सप्रेशन आणि इक्वेशन मधला. इक्वेशन या शब्दामध्ये इक्वेशन या वर्ड मध्ये इक्वल साइन आलेला आहे. ओके, म्हणजेच काय इक्वेशन म्हणजेच काय, म्हणजे असं स्टेटमेंट अल्जेब्रिक स्टेटमेंट ज्याच्यामध्ये इज इक्वल टू साइन असणार आहे. म्हणजेच ज्या अल्जेब्रिक स्टेटमेंट मध्ये दोन साइड असतात, दॅट इज LHS आणि RHS, म्हणजे ज्याच्यामध्ये दोन बाजू दिसतील ते झाला इक्वेशन, आणि ज्या अल्जेब्रिक स्टेटमेंट मध्ये ओनली वन साइड असणार आहे त्याला म्हणणार आहे ओनली वन साइड. ओके, ओनली वन साइड, तर त्याला म्हणणार आहे आपण एक्सप्रेशन. फॉर एक्झाम्पल, जसं की 3x+2 आहे, 3x+2 आहे, याच्यामध्ये इज इक्वल टू साइन नाही आहे, म्हणजेच हे झाला एक्सप्रेशन. आणि जर याला जर मी इज इक्वल टू फाय समथिंग असं लिहिलं तर याच्यामध्ये दोन साइड झालेल्या आहेत, दॅट इज LHS अँड RHS. ज्या इक्वल टू साइननी इक्वल टू, या दोघांच्या मध्ये कोणती साइन आहे, इज इक्वल टू साइन आहे. म्हणजे जर एखाद्या अल्जेब्रिक स्टेटमेंट मध्ये इज इक्वल टू साइन असेल आणि ऑब्विसली इज इक्वल टू साइन आल्यामुळे तिथे दोन साइड बनतात, LHS आणि RHS, अशाला आपण म्हणत असतो इक्वेशन. आणि ज्याच्यामध्ये इज इक्वल टू साइन नसेल, फॉर एक्झाम्पल काय सांगितलं होतं मी, ज्याच्यामध्ये इज इक्वल टू साइन नाही आहे, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल कोणते घेऊ शकता, जसं की 2x+4 समथिंग काहीतरी, 2x+4 2y+4 हे झाले एक्सप्रेशन. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आता कन्सेप्ट क्लिअर झाला. इक्वेशन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये असेल इज इक्वल टू साइन, आणि ज्याच्यामध्ये इज इक्वल टू साइन नाहीये त्याला म्हणणार आपण एक्सप्रेशन. ठीक आहे, ओके. तर नेक्स्ट टॉपिक आहे व्हॉट इज द लेसन नेम इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, तर तुम्हाला अगोदर व्हेरिएबल मीन्स व्हॉट, सो लेसनचं नाव काय, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ठीक आहे, टू व्हेरिएबल. तर अगोदर हे लिनियर इक्वेशन म्हणजेच काय, सिंपल इक्वेशन म्हणजे काय तुम्हाला कळलं असेल की ज्याच्यामध्ये इज इक्वल टू साइनचा यूज केला असेल, याला आपण म्हणणार आहे इक्वेशन. बट व्हॉट अबाउट लिनियर इक्वेशन, लिनियर इक्वेशन म्हणजेच काय, असं एक अल्जेब्रिक इक्वेशन, अल्जेब्रिक ज्याच्यामध्ये प्लस साइन असते, मायनस साइन, व्हेरिएबल्सचा यूज केलेला असते, त्याला आपण म्हणत असतो अल्जेब्रिक इक्वेशन. ज्याच्यामध्ये किती व्हेरिएबलचा वापर केलेला आहे, टू व्हेरिएबल्स. ओके, नाउ व्हॉट इज व्हेरिएबल, व्हेरिएबल्स म्हणजेच काय, जे आपले अल्फाबेट्स असतात XY Z, हे जे अल्फाबेट्स यूज केलेले असतात त्याला म्हणत असतात व्हेरिएबल. ओके, तर अल्जेब्रिक इक्वेशन हॅव्हिंग किती व्हेरिएबल, हॅव्हिंग टू व्हेरिएबल्स, म्हणजे ज्याच्यामध्ये दोन अल्फाबेटचा यूज केलेला आहे. पण एक कंडिशन आहे, लिनियर म्हणजेच काय, की त्याची डिग्री, जे व्हेरिएबल आहे डिग्री, इच व्हेरिएबल हॅव्हिंग डिग्री 1. ओके, आता याच्यामध्ये एवढे सारे कन्सेप्ट आलेले आहे, डिग्री म्हणजे काय, हे सगळे कन्सेप्ट तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके, तर म्हणजे काय, सिंपल मध्ये लिनियर इक्वेशन म्हणजेच काय, की असं इक्वेशन जसं की 3x+4y इज इक्वल टू 5 आहे, हे इक्वेशन आहे. याच्यामध्ये दोन व्हेरिएबलचा यूज आहे. कोणते कोणते व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल एक्स आणि व्हेरिएबल वाय. आणि याची डिग्री मीन्स व्हॉट, जो व्हेरिएबल असतो त्याच्या वरती असलेला जो पॉवर असतो, व्हेरिएबलचा जो पॉवर असतो की नाही, त्याला म्हणत असतात डिग्री. म्हणजे हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल म्हणू शकतो आपण. हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल जो असते दॅट इज कॉल्ड द डिग्री. ओके, त्याला आपण काय म्हणत असतो, डिग्री. मग आता या इक्वेशन मध्ये अगोदर हे इक्वेशन आहे की नाही, येस इट इज द इक्वेशन बिकॉज इक्वल टू साइन इज देअर. हे इक्वेशन आहे. याच्यानंतर याच्यामध्ये दोन व्हेरिएबलचा वापर केलेला आहे का, येस, एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल वापर केलेला आहे. आता या व्हेरिएबलच्या डोक्यावरती काहीच नाही म्हणजे वन असते. ओके, डोक्यावरती काही नाही म्हणजे वन आहे. तर लिनियर इक्वेशन मध्ये एक कन्सेप्ट आहे की ते अगोदर तो इक्वेशन असला पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आणि त्याचा पॉवर हा 1 असला पाहिजे. ओके, जर मोर दॅन 1 असेल तर तो लिनियर इक्वेशन नसतो. ओके, तर कन्सेप्ट क्लिअर झाला का, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजेच काय, द अल्जेब्रिक इक्वेशन हॅव्हिंग टू व्हेरिएबल्स, दॅट इज एक्स अँड वाय, कोणताही घेऊ शकतो. ठीक आहे, हॅव्हिंग टू व्हेरिएबल्स अँड द डिग्री ऑफ द इच व्हेरिएबल इज 1,
त्यात ईच व्हेरिएबलची डिग्री किती पाहिजे आपल्याला 1. ओके, आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट